साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हो करुणा दयाला करुणा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभो तुमचा अनुग्रह लाभो करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया आता हृदय हे आपुले चौफाळून आफले वरी बैसव पावले श्री गुरूंची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर पीठाधीश्वर साधकांचे मायबाप योग्यांची माऊली विश्वसंत ज्ञानराज माऊली यांचा अर्थात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा साधा सोपा सरळ सुटसुटीत हरिपाठ या ग्रंथातला साधूच्या संगतीचं महत्त्व सांगून नामचिंतनाचा आदेश देणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. विश्वसंत माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा प्रतिवर्षी साजरा होत असलेला भव्य सोहळा यावर्षी सोहळ्याची कालपासून झालेली सुरुवात आणि या विश्वशांती मंचावरती विश्वरूप दर्शन मंचावरती आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा भावना पवित्र अंतकरणानं इंद्रायणी मातेची सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायाची सेवा करून ज्ञानोबा तुकोबाचा सिद्धांत आणि विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या पवित्र भावनेनं जीवन जगणारे विश्वधर्मे
डॉक्टर विश्वनाथरावजी कराड अर्थात दादासाहेब साहेबांच्या कुशल मार्गदर्शनात, त्यांच्या प्रेरणेतून, संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं हा सोहळा साजरा होत असताना काल मान्यवरांच्या उपस्थितीनं सोहळ्याची सुरुवात झाली. साहेबांचं एक स्वप्न आहे, माझ्या ज्ञानोबारायांचा विचार जगाच्या प्रत्येक राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारं पसायदान घराघरात गायल्या गेलं पाहिजे. आणि खरंच आहे महाराज, मागे रामेश्वरला साहेब इतकं सुंदर बोलले आईसाहेबांच्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले, मी जगाच्या पाठीवर 100 राष्ट्र फिरून आलो, जवळजवळ अर्ध जग पायाखालून घातलं, पण भारतासारखं राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीसारखी पवित्र संस्कृती जगाच्या पाठीवर मला कुठेही पाहायला मिळाली नाही. आज जगाला ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची गरज आहे, कारण जग आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. राष्ट्रांमध्ये तेढ निर्माण होते, भांडणं होत आहेत. आपण आत्ताही पाहतोय गाझापट्टीमध्ये चाललेलं युद्ध अजून शमलं नाही, फक्त मध्यंतर झाल्यासारखा 8 दिवसाचा ब्रेक झाला. त्याच्यात मन दुभंगल्या गेली, राष्ट्राबरोबर भांडू लागली. एका राष्ट्रातली 2 राज्य एकमेकांबरोबर भांडू लागली, एका राज्यातले 2 विभाग एकमेकाबरोबर भांडू लागले, एका विभागातले 2 जिल्हे एकमेकाबरोबर भांडू लागले, 2 जिल्ह्यातले 2 तालुके एकमेकाबरोबर भांडू लागले आणि एका तालुक्यातल्या 18 पगड जाती एकमेकाबरोबर भांडू लागल्या. तेव्हा कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी विचारांची गरज आहे, ती ज्ञानोबारायांच्या. संत विचार काय करतात? नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते. विचारातून आचार तयार होतो आणि आचारातून उच्चार बाहेर येतात. मनी वसे, जे मनी आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. मग अंतकरण पवित्र झाली की आचार पवित्र होईल आणि आचार पवित्र झाला तरच उच्चार पवित्र राहतील आणि विचार पवित्र करायचे असतील तर संत संगतीशिवाय पर्याय नाही. हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब प्रत्येक राष्ट्राकडे आहे. आज काल परवाची छोटी छोटी राष्ट्र सुद्धा दंड थोपटून आहेत. आपल्यातूनच वेगळं झालेलं पिलू पाकिस्तान, ते सुद्धा उड्या मारतं अधूनमधून. 75 वर्ष झाले, चालूच आहे त्याचं. आम्ही भारताची बघूनच घेऊ म्हणतात. थांबा, मी म्हणतो भारताबरोबर नंतर भांडा, अगोदर क्रिकेटमध्ये विश्वचषकात भारताला हरवून दाखवा. मग तेवढं झाल्यावर पुन्हा युद्धाचं बघू आपण. पाकिस्तान सुद्धा उड्या मारतं. आणि अणुबॉम्बचा प्रयोग महाराज जर झाला तर काय झालं पहा. नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवरती अणुबॉम्बचा प्रयोग झालाय. आजही त्या ठिकाणी कुठलंच पीक निर्माण होत नाही, ती जमीन कायमस्वरूपी नापीक होते. असले बॉम्ब सगळ्या राष्ट्राकडे आहेत. मी म्हणतो राष्ट्रांचं जाऊ द्या, प्रत्येक नागरिकाच्या खिशात अणुबॉम्ब असू द्या तरीही जगाला धोका होणार नाही. फक्त खिशात अणुबॉम्ब देताना डोक्यात ज्ञानोबा तुकोबा असले पाहिजे. डोक्यात ज्ञानोबा तुकोबा घेऊन खिशात बॉम्ब घेऊन फिरणारी माणसं सुद्धा जगाला तापदायक ठरणार नाही. माझ्या ज्ञानोबारायांचा एकच विचार जगाला शांती देऊन जाईल. भूता परस्परे पडो मैत्र. आज जगाला ह्या विचाराची गरज आहे. माझ्या तुकोबारायाचा एक अभंग नाही तर त्या अभंगातलं एक कडवं जगताला शांतीच्या दिशेनं घेऊन जाईल. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजना, सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा सर्वेश्वर पूजना,
पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वेश्वर पूजनाचे वर्मच आहे कोण्याही जीवाचा. आणि निर्मत्सर भावनेनं जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय साहेब आहेत. म्हणून विश्वधर्मी ही पदवी त्यांनी लावली नाही, जगानं त्यांना बहाल केली आहे. विश्वाला धर्माची शिकवण अत्यंत विनम्रतेनं देऊन, मला दादासाहेबांचा एक फोटो पाहिला की स्वामी विवेकानंदांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कन्याकुमारीला जसं स्वामीजी समुद्राच्या तीरावर उभे असावेत आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विचारांचं काहूर उठलेलं असावं, जगाला मला काहीतरी द्यायचं आहे या भावनेनं ते विचार मग्न असावेत, तसं दादासाहेबांचा एक फोटो पाहिला की वाटतं दादासाहेब ह्याच विचारात आहेत की मी जगापर्यंत ज्ञानोबाराय कशा पद्धतीनं घेऊन जाऊ, म्हणजे ज्ञानोबारायाच्या स्वप्नातला विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा विश्वाचा प्रवास शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानोबारायाचा विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा प्रवास कुठेतरी पूर्णविरामापर्यंत जावा यासाठी धडाडीनं आणि धडपडून काम करणारं व्यक्तिमत्व जर जगात कोण असेल तर ते आदरणीय साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात ही देहू आळंदी परिसर विकास समिती काम करत आहे. त्यातला हा विश्वरूप दर्शन मंच आणि त्या मंचावर चाललेला माऊलींचा समाधी सोहळा अंतर्गत आज सकाळच्या सत्रातलं हे कीर्तन, या सर्व धार्मिक कार्यक्रमाचं समन्वय ज्यांच्याद्वारा केल्या जातं, विश्वशांती केंद्राचे समन्वयक आदरणीय सुदामजी महाराज पानेगावकर, आदरणीय महाराजांची उपस्थिती, आवर्जून महाराज 6ही दिवस कुठेही जात नाहीत, सगळे कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वात इथं पार पाडल्या जातात. आदरणीय ताईसाहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शन या काळात लाभत आहे. जे खंदारे महाराज आहेत, मुंडे महाराज आहेत, भागवत महाराज, ही सगळी महाराजांचे सहकारी, सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी होतोय. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य, भागवताचार्य, बालव्यास, गणेशानंद महाराज गुट्टे, समोर बसलेली सर्व बहुश्रुत मंडळी, आमचे जायभाई भाऊ लोणारवरून सगळीच मंडळी, हे समोर आमचे सौंदनकर बसलेत, सगळं आमचं सौंदना, मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये माऊलींचा हा सोहळा पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर या दर्शन मंचाच्या माध्यमातून चाललेल्या सोहळ्यातली ही सकाळची सेवा. विठाल मला कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय अक्कांचा उल्लेख केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. ज्ञानोबारायाचं काम म्हणून दादासाहेब जर निघाले असतील तर त्यांच्या पाठीमागं मुक्ताईसारखी उभी राहणाऱ्या आमच्या प्रयाग अक्का आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक समर्पित जीवन, त्यागाचं जीवन, आणि अक्कांनीच खरे तर ही प्रेरणा साहेबांना दिली. आणि त्या प्रेरणेतून जसं ताटी लावून बसलेल्या ज्ञानराजाला मुक्ताईनं म्हणावं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, बाहेर या, तुम्हाला तुमची जगाला गरज आहे, तुमच्या तत्त्वज्ञानाची मार्गदर्शनाची जगाला गरज आहे. तसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच विश्व निर्माण करून रमणाऱ्या विश्वनाथाला विश्वाच्या कल्याणाकरता ताठी उघडून बाहेर आणणारी मुक्ताई जर कोण असेल तर ते आमचे प्रयाग अक्का आहे. तेव्हा त्या अक्कानं या आधुनिक ज्ञानेश्वराला जगतामध्ये तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी आणलं. हे कार्य साहेबांचं पाहिलं की मन भरून येतं. आळंदी देहूला ह्या कामाची नितांत गरज होती आणि ते काम साहेबांनी हाती घेतलं. जवळजवळ आज 99.99% काम पूर्णत्वाकडं गेलं. नाहीतर तुम्ही जुनी माणसं आहात, इथं येऊन पाहिलं आहे, जसं चंद्रभागेचं वाळवंट होतं तसंच इंद्रायणीचा तीरही होता. पण या तीराला एक स्वच्छतेचं आवरण असलं पाहिजे आणि पावित्र्य जपलं पाहिजे, हा शुद्ध हेतू घेऊन परिसर विकास समिती निघाली. आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे आळंदीचा झालेला हा परिसराचा विकास. आणि त्या दृष्टिकोनातून हा सोहळा आज हे पावित्र्य पाहिलं की कुठेतरी दादासाहेबांनी माऊलींचं कार्य पुढे नेलंय असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. अभंग ज्ञानोबारायांचाच निवडलाय. हरिपाठातला जरी असला तरी संतांच्या संगतीचं महत्त्व सांगणार आहे. एक सूत्र सांगतो तुम्हाला. मानवी जीवनामध्ये
कल्याण करून घ्यायचं असेल तर साधू शिवाय पर्याय नाही. विठाला आ साधूचे संगती तरणोपाय तरणोपाय साधूचे संगती तरणोपाय साधूची संगती साधूचे संगती तरणोपाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात देव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती तरणोपाय साधूचे संगती तरणोपाय साधूचे संगती देव सांगे दृष्टांताची माता साधूचे संगती तरणोपाय साधूचे संगती तरणोपाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती तरणोपाय साधूचे संगती तरणोपाय हरिपाठाची कडीला कडी जोडलेली आहे. साधू बधवर यायचं तर साधूची संगतीचा विचार केला पाहिजे. याच्या अगोदर योग याग विधीचा हा शेवट आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय ही कडी आहे. दिसतो हरिपाठ सोपा पण घोटाळ्यात टाकलं ना जिंदगीभर बाहेर येत नाही माणूस. हा अभंग आम्ही कीर्तनाला घेतला की लोकांना वाटतं काय हरिपाठातलाच घेतला सोपाच घेतला अर्थ डोक्याच्या बाहेरचा आहे. अहो नुसता म्हणायला परेशान करतो हरिपाठ. काय काय महाभाग दिवसभर हरिपाठातच असतात बाहेरच येत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. दंभ धर्म म्हटलं तर हरिपाठ जाग्यावर. करिसिजना म्हटलं की 2 किलोमीटर पुढे जातो. तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी. इथं जर दंभ धर्म म्हणलं तर हरिपाठ माघारी येतो पुन्हा. काय काय नमुने तर महाराज ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निदान समाधी संजीवन हरिपाठ. आणि पुन्हा म्हणतो आज लय लवकर झाला लवकर होईल नाही तर काय होईल. आणि काही शेवटातून मध्ये येतात पुन्हा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान तिथं म्हणतं सर्वाघटी पूर्ण एक नांदे. आणि पुन्हा म्हणतो आज हरिपाठ संपना झाला संपत नाही असं म्हणल्यावर दिवसभर चालू. दिसतो तेवढा सोपा नाही हरिपाठ. ही साखळी चैन याची कडी लावायची आपल्याला कडीला कडी जोडायची. साधूचे संगती तरणोपाय तरणोपाय करून घ्यायचा असेल तर साधू शिवाय पर्याय नाही. थोडस गीतेत नेऊन सांगतो भजन करा. विठाला महाराज गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंताने काही यज्ञांचं वर्णन करून सांगितलंय. स्वाध्याय यज्ञ सांगितला तपो यज्ञ सांगितला द्रव्य यज्ञ सांगितला. आणि एक 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 यज्ञ सांगत असताना भगवान ज्ञान यज्ञापर्यंत आले. आणि ज्ञान यज्ञाची महती सांगताना देवानं शिक्का मारला. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कोणती नाही. देवानं मारलेला शिक्का आहे. ज्यानं जीवनामध्ये ज्ञान प्राप्तीसाठी पाऊल नाही उचललं त्याचं जीवन वाया गेलं. बरं त्यातलंही पुन्हा गोडवा सांगतो तुम्हाला. मला काय कळतं हे नाही कळलं तरी चालेल. मला काय कळतं हे नाही कळलं तरी चालेल. मला काय कळत नाही हे आधी कळलं पाहिजे. जोपर्यंत मला काय कळत नाही हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत कळायला सुरुवात होत नाही. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी कळायची सुरुवात झाली. विठाला मी कळण्यासारखंच बोललोय. तुम्हाला कळलं असलं तर ठीक, नाही कळलं तर मला कळलं हे तुम्हाला कळलं तरी भरपूर कळलं.
सहज सुचलं म्हणून. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, वेळेवर आल्यामुळे वेळ वाया जात असल्याचा अनुभव वेळोवेळी येत असल्यामुळं माणसं येण्याकरता वेळ करतात. आणि खऱ्या अर्थानं वेळ करून आलेली माणसंच वेळेवर आलेली असतात. विठाला बघा, वेळेचं कळलं तर वेळ निघाला म्हणून आपण. मला काय, आपला दोन प्रकारचा घोटाळा आहे. ऐका, बसलेले ऐकायला येतं ना व्यवस्थित. माझा येतोय जास्त का त्याचा येतोय जास्त, ते तिकडून एक चालू आहे. हा माझा येतोय ना, मग चांगली गोष्ट. आपला घोटाळा सांगतो. आपल्या स्वतःला कळत नाही आणि आपण दुसऱ्याचं, आपला घोटाळा आहे. स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. माझं तर म्हणणं आहे महाराज, देवानं सगळ्यांना सगळं कळेल अशी व्यवस्था केलेली नाही. सगळ्या गोष्टी एकाला कळत नाही. सगळ्या गोष्टी एकाला कळत नाही. एकच गोष्ट सगळ्यांना कळत नाही आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सुद्धा कळत नाही. विठाला मृदंग वाजवण्याची कला विद्या सगळ्यांकडंच नाही. म्हणजे एक गोष्ट सगळ्यांना येत नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना येत नाही आणि एकालाच सगळ्या गोष्टी येत. मी गायनही करल, मी मृदंगही वाजवल, मी कीर्तनही करल, चालणार नाही. मला कीर्तनातलं कितपत कळतं हे मला कळलं पाहिजे. मृदंगातलं कळत नाही तर मी गप राहिलं पाहिजे. उगाचच मी त्यांना म्हणायचं नाही इकडून हान तिकडून हान, आणि त्यानं मृदंग इथं आणून ठेवल्यावर कुठं हाणायचं तिथं हान. मग आम्ही म्हणायचं हे मला कुठं वाजव लावता येत आहे, लावता येत नाही ना, गप कीर्तन कर. उगं त्यांना त्रास देऊ नको. ज्या आपल्याला वरकड कोठे काही कोठे काही एक आहे, अरे सर्व गुण संपन्न एक भगवंतची जाण. आपल्याला सगळं जर कळू लागलं तर आपण देव होऊ. माझा ज्ञानाबद्दलचा विषय आहे. देवानं शिक्का मारलाय, द्रव्यादी या गुक्कीर होती परिते ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पासी. आकाशात सूर्य उगवला की चांदण्याचं काम संपलं, चंद्राचं सुद्धा संपलं. सूर्य आला विषय संपला. तसं आकाशात ज्ञान प्रकट झालं की बाकी कुठल्याही यज्ञाची गरज नाही. काही अनुपमेय गोष्टी असतात, ज्ञानाला उपमा नाही, तसं अनुपमेय गोष्टी आहेत काही काय. सुभाषितकारांनी 3 गोष्टी एका श्लोकात सांगितल्या. गगनम गगनाकारम, सागरम सागरोपमा, राम रावण योर युद्धम राम रावण योर युवा. आकाश केवढं, आकाश आहे एवढं. सागर केवढा, सागरा एवढा. राम रावणाचं युद्ध केवढं, म्हणले आमच्या गावामध्ये बैल पोळ्याला भांडणं झाले होते तेवढं. अरे बैला, तुझा बैल पोळा कुठं सांगतो. राम रावणाचं युद्ध, राम रावणाच्या युद्धा एवढं. महाराज 10व्या अध्यायाच्या आरंभी 9व्या अध्यायाची महती सांगत असताना माऊलींनी सांगितलं 9वा अध्याय कसा आहे, 9व्या अध्यायासारखाच आहे. म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावाय. तिथं दृष्टांत देताना माऊली म्हटले, हे असो येताईसे राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. राम रावणाचं युद्ध केवढं, राम रावणाच्या युद्धा एवढं. आता एवढं पावित्र्य त्यात. जैसे चैतन्य का नो हे दुसरे गा. चैतन्य दुसरं नाही, आकाश दुसरं नाही, सागरापेक्षा मोठं कोणी नाही, राम रावणाच्या युद्धापेक्षा मोठं कोणतं युद्ध नाही. तसं ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. असं सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात आलं, ते ज्ञान कैसेनी जाणावे. अर्जुनाच्या मनात ते कृष्णाच्या ध्यानात, अर्जुनाच्या पोटात ते कृष्णाच्या ओठात. आणि साहजिकच गोष्ट ओठातून येण्याकरता पोटात असली पाहिजे. पोटातच नाही तर ओठात कुठून. नाही कळलं तर जुनी म्हण घ्या, आडातच नाही पोहऱ्यात कुठून. हे फार जुनं वाटत असलं तर आधुनिक घ्या, कपातच नाही बसीत कुठून. बसीत चहा पाहिजे, कपात असला पाहिजे, पोहऱ्यात पाणी पाहिजे, आडात असलं पाहिजे.
ओठातून गोष्ट बाहेर पडावी वाटते, ती पोटात असली पाहिजे. वाचुनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, माऊली म्हणतात. आवडे ते व्रती किरीटी, आधी मनोनी उठी, मग वाचा दिठी करासी ये. अर्जुनाच्या मनात, कृष्णाच्या ध्यानात, न सांगता तुम्हा कळो येते अंत. विश्वे विश्वंभर परिहारसी नले, विश्वंभर परिहारसी नले, विश्वे विश्वंभर परिहारसी न लगे, विश्वे विश्वंभर परिहारसी न लगे. विश्वे विश्वंभर परिहारसी नले, विश्वे विश्वंभर परिहारसी न लगे, विश्वे विश्वंभर परिहारसी न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंत. देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. देवाला कळलं आणि मग देवानं उत्तर दिलं. हे ज्ञान कैसे निजानावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. आणि मग उत्तरादाखल 4थ्या अध्यायातला 39 क्रमांकाचा श्लोक देवानं सांगितला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. ऐका, जगाच्या पाठीवर पवित्र गोष्ट ज्ञान आहे, आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा कुठं पाहिजे? तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, किंवा तुमच्या सगळ्यांच्या पाठ असलेली प्रसिद्ध होवी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी. मला इथं आणायचं होतं तुम्हाला. संताया भजावे साधूचे संगती तरुणोपाय, संताया भजावे सर्वस्वेसी. विठाला ऐका महाराज, ही वारी कशासाठी आहे? संसार श्रांतांना, संसार तापानं तप्त झालेल्या जीवांना वर्षाकाठी एकदा 6-7 दिवसाचा शांतीचा ओलावा शिडकावा मिळावा, म्हणून हे सगळे संसार श्रांत विश्रांती घेण्याकरता या विश्रांती पथावर म्हणजे ज्ञानोबरायाच्या भेटीसाठी येतात. एक गोड वाक्य सांगून जातो महाराज. जगाची विश्रांती पंढरपूरला आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. सगळ्या संतांनी त्याला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या, किंवा भेटेन माहेरा आपुल. माहेर म्हणजे सासूरवासिनी लेकीचं विश्रांतीचं ठिकाण असतं. महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? सासरी तुम्ही 10 वाजता उठलं तर जमल का सकाळी? सासू म्हणेल तुझ्या बापानं हेच शिकवलंय का, तुझ्या आईनं हेच शिकवलंय का? आणि माहेरामध्ये 5 वाजता उठायची काही गरज आहे का? नाही म्हणलं लईच काम पडले पहाटे 5लाच. माहेरात दिवसभर लोळत राहिली तरी काय? खरं सांगू का, दिवसभर लोळत राहिली तरी काय म्हणण्यापेक्षा दिवसभर लोळायला मिळावं म्हणूनच माहेरला जायचं असतं. सासूरवासिनीला माहेरात 2च कामं, गिळायचं आणि लोळायचं. 3दा गिळायचं आणि दिवसभर लोळायचं. तिथं कोणी तिला उठवणार नाही, कारण विश्रांती येते. मग आमच्या संतांना ती विश्रांती वाटते. ऐका आता, मला पुढचा गोडवा सांगायचा महाराज. जगाची विश्रांती पंढरपुरात आहे, पण पंढरपूरवाल्याची विश्रांती आळंदीत आहे. जगाला विश्रांती घ्यायला पंढरपूरला जावं वाटतं, आणि ज्याच्याकडे विश्रांती घ्यायला जग जातं त्याला विश्रांती घ्यायला आळंदीत यावं वाटतं. विठाला नामा म्हणे देवा चला ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. मने देवा चला दया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्या
कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी नम म्हणे देवा चला दया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी 84 सिद्धाला इथंच विश्रांती आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येवोनी भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रादी देव ब्रह्मादी देव आणि विश्वाची विश्रांती घ्यायला कुठं येत असेल तर ती ही समाधी आहे. कल्पवरी विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा तया ठाया चला विठाला. ह्या यात्रेला काय यायचं दुसऱ्या एका प्रमाणानं सांगतो. यात्रे अलंकापुरा येथे ते आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. इथं यायचं आणि दुसरं काही करायचं नाही महाराज. हे मस्तक त्या समाधीला लागल याची काळजी घ्यायची. 6 दिवसात नाही झालं तर 7व्या दिवशी थांबा. मस्तक समाधीला लावण्याचा अट्टाहासानं प्रयत्न करा. त्याची कारणं सांगतो. मस्तक येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं, येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं. एक ना एक दिवस त्या समाधीतल्या माऊलीला आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. आणि दया येऊन त्यांनी एक तरी दिवस आपल्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी माऊलीचा हात आपल्या डोक्यावर पडेल त्या दिवशी आपलं तरणोपाय आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला ऐका, हे डोकं कुठंही टेकायचं नाही. मी नेहमी सांगत असतो. आमच्या जोग महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घोले फार गोड वाक्य सांगायचे. मी समाधीलाच मस्तक का म्हटलं, तुकोबारायाच्या पायावरच मस्तक का म्हटलं, कुठंही टेकायचं नाही. गुरुवर्य फार गोड सांगायचे. ते म्हणायचे बुवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. आणि तुम्ही पहा परिचय कशावर आहे, डोक्यावर का पायावर? चेहरा पाहिला तर माणूस कळतो, पाय पाहून कळतो का? चेहरा पाहिला तर माणूस कळतो. आणि व्यवहारात सुद्धा पहा, एखाद्यानं चुकीचं वागला की माणसं सहज म्हणतात अरे काय करतो, तुला काय डोकं आहे का नाही? मेंदूच तपासायचा तर डॉक्टर काय गुडघ्याचं ऑपरेशन करतील का? मेंदू तपासायचा तर डोक्याचं ऑपरेशन करतील. चापूनच पाहायचा मेंदू हात लावून तर काय गुडघ्याला बघतील का? तू बघू तुझा गुडघ्यात आलाय का? आपण विनोदानं म्हणतो ह्याचा मेंदू, पण ते उगं म्हणायचा भाग झाला. मेंदूची जागा डोकं आहे. चाणक्यानं सूत्र लिहिलं महाराज, सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवात प्रधान अवयव डोकं आहे. मग हे पवित्र डोकं ज्या पायावर टेकायचंय ते पाय आपल्या डोक्यापेक्षा पवित्र आहेत का याची खातरजमा करून मगच तिथं डोकं टेकलं पाहिजे, कुठंही नाही. मग ही समाधी डोक्यापेक्षा नाही, हे सगळे डोके निर्माण करणाराच्या डोक्यापेक्षा पवित्र आहे. विठाला हे सगळे डोके घडवणारा ब्रह्मदेव आहे. आणि त्या ब्रह्मदेवाला सुद्धा इथं डोकं ठेवायची इच्छा निर्माण होते, एवढी ही समाधी पवित्र आहे. मग तिथं डोकं ठेवायचं. ऐका, हे व्यवहारातलं सांगतो. इथं तर ठेवायचं, पण व्यवहारात जर कुठं ठेवायची वेळ आली तर त्याच चरणांवर डोकं ठेवायचं जे चरण आचरणानं पवित्र झालेले आहेत. आचरणानं पवित्र झालेल्या चरणावर डोकं ठेवा, फायदा फार मोठा आहे. तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव. हो संतापाई माता ठेविता सद्भावे संतापाई माता ठेविता सद्भावे संतापाई माता ठेविता
संता पायी माथा ठेविता तेने भेटे देव आपे आप. आपल्या संत परंपरेमध्ये तर एवढं गोडवा सांगितलाय, नुसते पाय नाही महाराज, पायाचं तर पुढं जाऊ द्या हो. देवईची रज शरणीची माती धावत चालती मागे मागे, नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. ऐकणारी मंडळी सुज्ञ आहे, बहुश्रुत आहे आणि कॅमेऱ्यातून हे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. आपल्या विश्वशांती केंद्राच्या चॅनलवरून विदेशातले लोक सुद्धा हे कीर्तन पाहत आहेत. आणि आदरणीय कराड साहेबांच्या घरी आत्ता ह्या वेळेला हेच चॅनल सुरू असतं आणि सगळी मंडळी घरी बसून हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहत असतात. एक ज्ञानेश्वरीतली फार गोड ओवी डोळ्यापुढे आली. इथं दुसरं काय बोलायचं महाराज. ज्ञानाचं काठिण्य सांगितलंय किंवा परमात्मा किती दुर्लभ आहे ज्ञानोबरायांनी सांगितलंय. तो बुद्धीचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही, इंद्रियाचा विषय तर फार लांबची गोष्ट आहे. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, इंद्रिया किरजोगे होईल काय. अरे जिथं मन आणि बुद्धी जाणार नाही तिथं इंद्रियाला तो कळेल का. इंद्रियाचा विषय नाही. पण माऊली म्हणतात मना बुद्धी आणि इंद्रियाचा विषय नसलेला परमात्मा आम्ही आमच्या शब्दाचा विषय करू, वाणीचा विषय करू, वाचेचा विषय करू. कशाच्या जोरावर. माऊलींची आता ओवी ऐका. एवढे एक सोभग ओळघे वाचेचे अंग, गुरु पद पद्म परागला हे जे का. माऊलींनी गुरुच्या पायाला कमळ म्हटलंय आणि गुरुच्या पायाखालच्या मातीला पराग कण म्हटलंय. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या अवतीभोवती जर चुकून हुकून मातीचा कण पडलेला असेल ना तर तो कण नाही, माऊली रूपी कमळाचा बाजूला झालेला तो पराग कण आहे. आणि तो एखादा पराग कण जरी आपल्या मस्तकाला लागला तरी एका जन्माचं नाही अनंत जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक तिथं लागलं पाहिजे. ते पराग कण, त्या समाधीला गंध लावलेला एखादा गंधाचा तुकडा, त्या समाधीला वाहिलेलं फूल, त्यातलं एखादी पाकळीतली पाकळी, त्याच्या पाकळीतला 1/दशमांश भाग तो मस्तकाला लागला. माऊलीच्या समाधीला लावलेलं अत्तर, त्याच्या एका थेंबातला 1/शतमांश भाग जरी आपल्या मस्तकाला लागला तरी त्या समाधीरूपी कमळाची ती परागकणं असतात. आणि त्या परागकणाचा स्पर्श आपल्या जीवनाला होणं म्हणजे मन बुद्धी वाचेच्या पलीकडं असलेला परमात्मा आपल्या वाचेत आणि शब्दात आणि डोळ्यात येऊन समोर उभा राहणं. विठाला साधूचं चालणं, साधूचं बोलणं, साधूचं बसणं, साधूचं उठणं, साधूचं कीर्तन, सगळ्याच्याच अवतीभोवती देव उभा असतो. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच तेथे असे. तुम्हाला सांगू महाराज, देव शोधायला दुसरीकडे जायचं नाही. तुम्ही आळंदीत येऊन ज्ञानोबारायाच्या समाधीजवळ गेलात की फक्त ज्ञानोबारायाचं नाही, जगाच्या बापाचं तुम्हाला तिथंच दर्शन झालं. कारण जगाचा बाप 365 दिवस 24 तास इथंच पडून असतो. तो कुठंच जात नाही, इथं पडून असतो. जेव्हा आमचे संत बसतात तेव्हा तो तिथं लोळत असतो आणि जेव्हा आमचे संत कीर्तन करतात तेव्हा तो उभा राहतो. माझे भक्त गाती जेथे तेव्हा तो नाचत असतो. दुसरं घेऊ आपण. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, हो नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, जणी म्हणे नामदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तन
लागला नाचता देवाचा गळाला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले बोले देवा देवा सावध सावध होय सावध होय देवा सावध होई देवा सावध होई सावध होई देवा सावध होई देवा सावध होई देवा बोले कबीर आरा सावध होई देवा ऐसे बोले कबीरा दोन्ही हात वर करा सगळ्यांनी टाळी वाजवायची भजन करायचंय आमच्या मागे सगळ्यांनी पांडुरंग 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 ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया हे ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया
समचरणाची तोमी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नदी वरी अवघ्यांची मानसे उमरडोनी जाय वरी तयापासी पांडवा मी हरपला माझा मुद्दा आहे साधूचे संगती तरुणोपाय ज्ञान साधूजवळच आहे देव साधूजवळच आहे मस्तक साधूच्या पायाला लागलं की त्या रजक कणानं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठाला लावत राहायचं महाराज एक दिवस तो सोन्याचा आल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट वाक्य कोणतंही काम करत असताना प्रामाणिकपणे झोकून देऊन काम करत राहायचं कुठलंही काम एका दिवसात होत नाही वाक्य नीट आहे का कोणतंही काम एका दिवसात होत नाही पण एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही एका दिवसात अपेक्षा करायची नाही पण एक दिवस होणार आहे हा विश्वास संपू द्यायचा नाही माऊली एका दिवसात कृपा करणार नाहीत पण एक दिवस कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत विठाला आणि जेव्हा त्यांचा हात मस्तकावर पडेल ना अरे माणसाचं कल्याण होईल नवल नाही जनावरांचं कल्याण झालं त्या हातानं रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरिला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप हरुषणे हरे पाप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा रेड्याच्या पाठीवर हात टाकला हो ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा तोंड बंद पडली महाराज पाहणारांची एक रेडा वेद बोलू लागला काय हे चमत्कार आता हल्ली काही लोक मानतील नाही मानतील तो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे एकानं मला म्हटलं महाराज ते चांगदेव महाराजाला वाघावर बसून यायची काही गरज होती का माऊलीच्या पुढं त्यांना अशी घमंड करावी का मी म्हणलं बाबा पहिलं तुझे वाक्य सुधारून घे तू चांगदेव महाराजांना एकेरी बोलू नको तू 70 वर्षात सगळा गाशा गुंडाळून निघून जाणार आहे ते बुवा 1400 वर्षे काळाला फसवत होते 14 वेळा काळाला मेळ लागू न देणारे योगीराज चांगदेव होते मुक्ताईनं त्यांना एकेरी भाषेत उल्लेख करणं त्यांचा अधिकार आहे मुक्ताई म्हणाल्या म्हणून आम्ही सुद्धा तसं म्हणायचं नाही आम्ही योगीराज चांगदेवच म्हणायचं बरं ते सगळं ठीक आहे म्हटलं पण ते वाघावर बसून का आले मी म्हणलं बाबा साधा व्यवहार घे आम्ही 10-5 अभंग पाठ करतो 4-2 खेड्यापाड्यांमध्ये कीर्तनं सांगतो तर 25-25 लाखाच्या गाड्या वापरतो अरे मग आमच्यासारख्या मरतुकड्या कीर्तनकारांनी जर 25 लाखाच्या गाडीतून फिरतोय तर चांगदेव महाराजांना काय गाडवावरून फिरलं पाहिजे का अरे ते वाघावर नाही आणखी मोठं वाहन घेऊन आले असते तरी चाललं असतं आणि काय असतं माहिती आहे का चांगदेव महाराज आले नाही आहेत महाराज योग्यांच्या खुणा योग्याला कळत असतात चांगदेव महाराज रीतसर निमंत्रण पाठवून बोलवलेत स्वतःहून येणं वेगळं आणि बोलावणं वेगळं मग बोलवणारा जर ज्ञानी यांचा शिरोमणी असेल तर येणाराला वाघावर आल्याशिवाय पर्याय नाही विठाला संकेत आहेत ते त्यांनी येऊ का म्हणून परवानगी विचारली आहे तुम्ही म्हणाल कुठं विचारली कोरा कागद म्हणजे परवानगीसाठीच पाठवला होता मला भेटायची इच्छा येऊ का 65 ओव्यांची 65 म्हणजे भेटण्यासाठीचं निमंत्रण होतं 65 ओव्या चांगदेव महाराजांना कळल्या नाही असं आपण म्हणायचं नाही फक्त तो एक संकेत आहे दोघांचा आणि मग चांगदेव महाराज विचार करतात माऊलींच्या भेटीला जायचंय तर मलाही तसं रुबाबात जावं लागेल आणि मग चांगदेव महाराज वाघावर येतात म्हणून माऊली म्हणतात बाबा ते जर चेतन प्राण्यावर बसून आले असतील तर आपल्याला जडाचा वापर करावा लागेल आता माऊलीच्या जवळ काही तिथं सिंह वगैरे नव्हता असता तर माऊली त्याला म्हटले असते चल जाऊ माऊलीच्या जवळ त्यावेळेला त्या समयाला भिंत होती माऊली म्हटले चल बाई जाऊ भिंतीवर हात टाकला तर चालते चालविली जड
बाबांचं सामर्थ्य आहे. भिंत चालली हाताच्या स्पर्शानं, रेडा बोलला हाताच्या स्पर्शानं. मी तर म्हणेल महाराज, ज्यांना ज्ञानोबाराय कळले, जन्माला गेले किंवा रेड्याच्या जन्मात असले तरी धन्य झाले. आणि ज्यांना ज्ञानोबाराय नाही कळले ते माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा वाया गेले. बघा अजून गोडवा सांगतो. चमत्कार तुम्हाला नसेल मानायचं तर नका मानू. थोडा वेळ तुम्ही म्हणता, कोणी जर म्हणत असेल भिंत नाही चालवली, ठीक आहे नाही चालवली, रेडा नाही बोलवला, ठीक आहे नाही बोलवला, हे चमत्कार तुम्हाला मान्य नसतील तर राहू द्या थोडा वेळ. खरा चमत्कार कुठं झाला सांगतो, आणखी मोठा चमत्कार. सगळं ते रेड्याला वेद वगैरे बोलायला लावला आणि हे 4 भावंड आळंदीच्या दिशेनं निघाले. चमत्कार महाराज, मोठा चमत्कार इथं झालाय. हे रेडा बोलला, हे आपल्या श्रद्धा आहेत, भावना आहेत, आपण तर मानणारच आहेत. कोणी मानेवर सुरू ठेवली तरी मानणारच आहे. पण एखाद्याला मान्य नसेल तर त्याच्यासाठी सांगतो. तो कार्यक्रम आटोपून माऊली 3 भावंडासकट निघाले. पुढं काय घडलं आहे का? जेव्हा माऊली आळंदीकडं निघाले ते रेड्यानं पाहिलं आणि रेड्यानं कसलाच विचार न करता पैठणच्या दिशेला असलेलं तोंड वळवलं आणि माऊलींच्या मागं पावलं टाकत निघाला. कोण? ऐका, 725 वर्षापूर्वी रेड्याला कळलं होतं यांच्या पाठीमागे गेल्यावर नुकसान होणार नाही. 725 वर्षानंतर जर माणसांना यांच्या पाठीमागं जायचं कळत नसल तर या माणसांपेक्षा तो रेडा 1000 पटीनं बरा असं म्हणावं लागेल. विठाला काय सामर्थ्य आहे महाराज. माऊलीच्या मागं निघालं ते आणि माऊलीने वळून नाही पाहिलं, नाही येतोय का. माऊली पुढं चालत होते, ते मागं चालत होतं. त्याला माहीत होतं यांची पाठ धरून राहिलं तर कल्याण आहे. चालत चालत आळ्यापर्यंत आलं. आपला नगर मुंबई हायवे, नगर कल्याण, आणि तिकडनं नाशिक पुणे हायवे. चौफुलीवर आळे नावाचं गाव आहे, आळे फाटा म्हणतो त्याला. तिथं माऊलीच्या समक्ष तो रेडा विसावला आणि माऊलीने स्वतःच्या हातानं 725 वर्षापूर्वी समाधी दिली. कोणाला? रेड्याला. तिथं गाव वसलंय, गाव मोठं संस्थान झालं आणि त्या गावाला नाव मिळालं संतवाडी. गावाचं नाव झालं संतवाडी. 725 वर्षापासून तिथे सप्ताह होतो. आम्ही कीर्तन करतो कोणाच्या पुढं? तिथं आमची कीर्तनं रेड्याच्या समाधी पुढं होतात. 2 तास आम्ही कीर्तनातून वर्णन रेड्याचं करतो आणि कीर्तन संपल्यावर आम्ही साष्टांग लोटांगण रेड्याला घालतो. रेडा दर्शनाचा विषय होतो, रेडा समाधीचा विषय होतो, रेडा कीर्तनाचा विषय होतो. फक्त हात ज्ञानोबारायासारख्या साधूचा पाठीवर पडला पाहिजे. साधूचा हात. मी तर म्हणेल महाराज, देव जर मला भेटला ना आणि त्यांनी जर प्रस्ताव ठेवला पुढच्या जन्मात तुला काय करायचं, मी सांगल देवा रेडा कर ना, आणि फक्त माझ्यासाठी ती सगळी माऊलींच्या चरित्राची पुनरावृत्ती होऊ दे. शुद्धीपत्रासाठी नको, पण काही कामानिमित्तानं माऊली पैठणाला येऊ दे आणि मी रेड्याच्या वेशात त्याच्यासमोर माऊलींच्या समोर जाऊ दे आणि माऊलींनी माझ्या पाठीवर हात टाकू दे. माऊलीचा हात पाठीवर पडणार असेल आणि मला वेदाचे 2 मंत्र बोलता येणार असतील तर 1 जन्म नको देवा, पुढचे 5 जन्म मला रेड्याचे दिलेस तरी चालतील. मी रेडाच नाही, मी गाढव व्हायला सुद्धा तयार आहे. पण ते गाढव इथलं तिथलं नसलं पाहिजे. श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी असलेली खरवंडी, खरं नाव आहे त्याचं खरवंदी. खरवंदी, जिथं खराला नाथांनी वंदन केलं ती खरवंदी, त्याची आता खरवंडी झाली. तहानेनं व्याकुळ होऊन पडलेलं गाढव, देवा ते मी असावं. गाढवाच्या रूपात मी तिथं लोळत असलो पाहिजे. नाथ बाबा पाण्याची कावड घेऊन त्या रस्त्यानं आले पाहिजे आणि त्यांच्या अमृत कलशातलं अमृत जल त्यांच्या अमृत हातानं त्यांनी माझ्या मुखामध्ये टाकलं पाहिजे. नाथांच्या हातच्या अमृत जलाचे 2 घोट प्राशन करायला मिळणार असतील देवा तर इथून पुढचे 10 जन्म तरी मी तशा गाढवाच्या रूपानं जन्म घ्यायला तयार आहे. मी गाढवच नाही, कुत्रा व्हायला सुद्धा तयार आहे. फक्त तो बार्शीचा असला पाहिजे. नामदेवराय स्वामींचा, त्यांच्या श्रीगुरूंचा, खेचर स्वामीचा आशीर्वाद घेऊन, अनुग्रह घेऊन पंढरीकडे निघाले पाहिजे. त्यांचा मुक्काम बार्शीत पडला पाहिजे.
नामदेवरायांनी स्वतःच्या हातानं दसम्या केल्या पाहिजे आणि कुत्र्याच्या वेशात असलेल्या मी त्या दसम्या तोंडात घेऊन पळालो पाहिजे आणि नामदेवरायानं तुपाची वाटी घेऊन माझ्या पाठी लागलं पाहिजे. नामदेवरायाच्या हातच्या तूप लावलेल्या दसमीचे 2 घास खायला मिळणार असतील तर देवा मला पुढं कुठलाच जन्म नको, प्रत्येक जन्मात मी कुत्रा झालो तरी चालेल. विठाला हात सांगितला. कधी तुम्ही मस्तक लावत राहा, मस्तक लावत राहा. एक दिवस त्यांचा शब्द तुमच्या कानी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शब्द काय साधा असतो महाराज. अली मुखा वाटे अमृत वचन, माथा हात ठेविला नोहे, महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे. माथा हात ठेविला नोहे, थापटीला जैसा. एखादा गोड शब्द माऊली आपल्यासाठी त्यांच्या मुखातून काढतील. आपण आपलं काम करायचं. मस्तक तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी. आम्ही तुका म्हणे पायासी मिठी दिली, तुम्ही गाठी सोडिल्या पाहिजे. गाठी सोडायचं काम त्यांचं आहे, मिठी मारायचं काम आपलं आहे. मी 2 साधू सांगणार आहे अभंगात गेल्यानंतर. इथंच मस्तक का लावायचं. थोरा मोठ्यांनी सुद्धा जीवनाच्या अंत समयापर्यंत त्याच भावना जपल्या आणि त्या भावनेनं जगले. मग मस्तकावर हात पडला काय, त्यांचा शब्द कानी पडला काय, त्यांचे रजक्कन आपल्या मस्तकी लागले काय, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याला शास्त्रीय शब्द आहेत. त्यांचे रजक्कन आपल्याला लागणं स्पर्शकृपा म्हणायचं. त्यांचा हात मस्तकी पडणं हस्तकृपा म्हणायचं. त्यांचा शब्द कानी पडणं शब्दकृपा म्हणायचं. आणि त्यांची नजर आपल्यावर पडणं नेत्रकृपा म्हणायचं. 4ही माध्यमातून साधू साधकाला बोध देत असतात. याचं चिंतन अभंग. साधू बोध झाला तनुरोने या ठेला, साधू बोध झाला तनुरोने या ठेला, साधू बोध झाला निरोने या ठेला, साधू बोध झाला निरोनी या ठेला. साधू बोध झाला निरोनी या ठेला, साधू बोध झाला निरोनी या ठेला, साधू बोध झाला निरोनी या ठेला, साधू बोध झाला निरोनी या ठेला. ठाईचा मुराला, ठाईचा मुराला अनुभव हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला. ठाईचा मुराला, ठाईचा मुराला हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. साधू बोध झाला तनुरोनिया ठेला, आईत मुराला अनुभव, आईत मुराला अनुभव. साधू बोध झाला तनुरोनिया ठेला, आईत मुराला अनुभव, आईत मुराला अनुभव. एकदा पुरुष मंडळी दोन्ही हात वर करा. उढो पार फुमाई, हो कुंडलिका वरदे हरी भोला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. पार कुमार, पार कुमार,
झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. अभंगात जे बोलायचंय ते मी प्रस्तावनेत सगळं बोलून घेतलंय. बोध म्हणजे काय? मस्तकावर हात. ज्ञान, जाणीव, अनुग्रह, अनुभूती, अनुभव साधू आपल्याला देतात. कशाचा? न उरोनिया. जीवरूपानं शिल्लक न राहण्याच्या अवस्थेवर आपल्याला साधू आणतात. जीवन काय महाराज? जगणं वेगळं आणि जीवन वेगळं. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठीचा प्रवास म्हणजे जगणं, आणि मी जीव नाही याच्या शोधासाठीचा प्रवास जीव न. त्याच्यातच आहे सगळं. जीव न यस्य सहा जीवन. मी जीव नाही, मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिव. मी वासुदेव. या शोधाच्या प्रवासासाठी आहे मी हा कोण करावा विचार. या शोधात जे आयुष्य जातं त्याला जीवन म्हणतात. आणि ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी जो प्रवास होतो त्याला जगणं म्हणतात. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंथू कुंथू. औटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. आपण सध्या भ्रमात वावरतो. मीचा भ्रम आहे आपल्याला. प्रत्येक जण मीला वेगळं मानतो किंवा स्वतःला वेगळं समजतो. पहा, इथलंच घेतलं तर या दोघांना विचारलं आपण कोण? अशोक महाराज. हे म्हणतील आम्ही मृदंग वादक. तुम्हाला विचारलं तर पेटी वादक. त्यांना विचारलं तर ते म्हणतील क्या मेरा. सब कुछ तुम्हारा, क्या मेरा. सगळे कॅमेऱ्यात दिसतात पण कॅमेरा चालवणारं दिसत नाही, म्हणून त्याला क्या मेरा म्हणायचं असतं. ते म्हणतं क्या मेरा, सब कुछ तो तुम्हारा. सगळे कॅमेऱ्यात दिसतात, ते दिसत नाही, म्हणून वैतागून ते म्हणतं क्या मेरा. सगळं तर तुमचं. ते म्हणाल मी कॅमेरामन. सगळं जाऊ द्या, मला विचारलं कोणी तर मी तरी काय सांगेल? तुकाराम. पण प्रश्न हा येतो, मी जन्मलो तेव्हा तुकाराम आहे का? आई वडिलांनी ह्याला तुकाराम म्हटलं म्हणून तुकाराम झाला. उपजली या बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. आई वडिलांनी याचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज तुकाराम विश्वशांतीवर बोलतोय. जर याचं नाव आई वडिलांनी दगड्या ठेवलं असतं तर आज इथं कीर्तन कोणी केलं असतं? शाबास, दगडू महाराज म्हणा. दगड्या कीर्तन करल काय? दगडू महाराजाचं म्हणा. याचं नाव धोंड्या असतं तर हा, धोंडीबा धोंडीराम महाराज म्हणा, धोंड्या नाही. याचं नाव गोट्या असतं तर गोटू भाऊ म्हणा, गोटू राम म्हणा. हा, गोटू राम छान राहील. मग मी कोण आहे ह्याचा शोध माऊली म्हणतात, त्याचा शोध इथं लागेल तुम्हाला. साधूचा हात मस्तकावर पडला. माऊलींचीच ओळी सांगतो. विश्व स्वप्नेशी माया निद सांडुनी धनंजया, चैला अद्वयानंदपणे जो न उरोनिया. मी तुकाराम नाही, मी सुदाम नाही. झालं ना? मी सुदाम नाही, मी तुकाराम नाही, मी गणेशानंद नाही. मी देह रूपानं संपन न उरोनिया. मग ठेला काय? चिदानंद रूप शिवोहम. अहम शिव. हा शिवरूपानं शिल्लक राहणं. देहास्मी बुद्धी संपली आणि अहम ब्रह्मास्मी बुद्धी जागृत झाली. मी जीव नाही या बोधावर येणं. मग मी जीव नाही म्हटलं की मी शिव आहे. शिवरूपानं ठेला. पण ऐका, शिवरूपानं नुसता ठेला. मी देव आहे म्हणून गावभर हिंडत फिरायचं नाही. एखादा जर म्हणू लागला मी शहाणा आहे, लोक म्हणतील कालपर्यंत काय येडा होता काय? मी शहाणा आहे म्हणायची गरज नाही. मी वेडा आहे सांगायची गरज नाही. तसं मी शहाणा आहे म्हणून माऊलीने दृष्टांत दिला. कवनू एकू भ्रमलेपणे मी तो नोहेगा चोरीलो म्हण. एक जणाला बायकोनं विसर भोळं होतं. बायको म्हणली जा आळंदीच्या भाजी मार्केटमधून 4-5 भाजीपाल्याच्या वस्तू घेऊन या. म्हणून तो म्हणला मी हारपलो तर. भोळं होतं. बायको म्हणली हरपत नाही. कशावरून? तिनं पायाला दोरा बांधला. हा दोरा पायात आहे तोवर तुम्ही आहे, आणि दोरा पायातला गेला की तुम्ही हरवले. काळा दोरा बांधला. हे गेलं बाजारात.
बाजारात गारोड्याचा खेळ चाललेला सापाचा खेळ बघत बसलं. अचानक साप गर्दीत घुसला. चेंगराचेंगरी झाली. ह्याच्या पायातला दोरा तुटला. चाकण चौकात उभं राहिलं. तो म्हणला खेळ झाला बाबा, चेंगराचेंगरीतून वाचलो, आपण आहे का बघू द्या. पायाकडे पाहिलं दोरा तुटलेला. पोलिसाला म्हणू लागलं, ओ साहेब मी हरवलोय. साहेब म्हणले बरोबर उभा राहा तिथं. ओ सुदाम महाराज मी हरवलो. लोक म्हणले परिणाम झालाय डोक्यावर, चालू दे तुझं. बायको त्याचा शोध घेत चौकात आली. पाहिलं ते लोकांना म्हणतं हरवलं. बायको हुशार, पाठीमागनं हळूच बसली, पायाला काळा दोरा बांधला, पाठीवर हात टाकला. काय चाललंय? तो म्हणला तुम्ही कोण? बायको म्हणले अरे तुझी बायको मी. हा तरीच कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं तुम्हाला. काय चाललंय म्हणे? भाजीपाला आणायला आले. तो म्हणला ते काही सांगू नका, मी हरवलोय. बायको म्हणली कशावरून हरवले? पायाकडे पहा म्हणला. पाहिलं दोरा बांधलेला. दोरा बांधलेला दिसला, त्यानं उडी मारली. मी सापडलो. ओ मी सापडलो. पोलीस म्हणले मगाशी कॅसेटची ए साईड चालू होती, आता बी साईड सुरू झाली, चालू दे. माऊली म्हणतात मी हरवलो म्हणणं जेवढं चूक आहे, मी सापडलो म्हणणं तेवढंच चूक आहे. मी जीव आहे म्हणणं जेवढं चूक आहे, मी देव आहे म्हणून सांगत फिरणं सुद्धा तेवढंच चूक आहे. विठाला तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. मी ब्रह्म आहे हा सुद्धा एक भ्रम आहे. सोप्या उदाहरणानं सांगतो. ग्रामीण भागातलं उदाहरण. शेतकरी शेतात काम करत होता. काम करता करता पाणी भरत होता ऊसाला. त्या दांडातून चालला, पायात काटा मोडला. बावळीचा काटा पायात मोडला. आता रानामध्ये त्याच्याकडं काही हत्यार नाही, लाचकन वगैरे नाही. पायात काटा मोडला. बसलेले मला पटकन सांगा, रानात पायात काटा मोडला, कशानं काढायचा? हा एवढं कळलं की सगळं कळलं. पहा काटा कशानं काढायचा? काट्यानं काटा काढायला जमलं की सगळं जमलं. मग त्यानं काटा काढायचा तर बावळीचा एक मोठा काटा घेतला. त्याला टोकरून जागा केली, पायातला काटा काढला. पाय हलका वाटला, बरं वाटलं. त्यानं त्या हातातल्या काट्याला हात जोडले. काटे महाराज तुमचे उपकार झाले, पाय मोकळा झाला. आता तुम्हाला मी असं सोडणार नाही. घरी नेणार, देवघरात ठेवणार. सकाळ संध्याकाळ तुम्हाला हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून दर्शन घेणार. काटा खिशात ठेवला. बायको डब्बा घेऊन आली. दोघं जेवले. वामकुक्षी करायला पडला तसा पालथा झाला, आणि पालथा झाला तसा खिशातला काटा छातीत घुसला. उचलून दवाखान्यात नेला. ऑपरेशन ठरलं. 3 लाख खर्च झाला. मी आपल्याला असं विचारतो, काटा चांगला कोणता, पायातला की छातीतला? पायातला चांगला होता. मग तसाच ठेवायला पाहिजे होता 10 वर्ष त्यानं. काढला कशाला? म्हणा छातीतला चांगला होता. त्याने 3 लाखाला घर बसवलं. काटा कोणताच चांगला नाही. पायातला काटा काढेपर्यंत हातातल्याची गरज आहे. पायातला निघला, हातातल्याची योग्य विल्हेवाट लावायची. पायातला काटा म्हणजे अज्ञान, आणि हातातला काटा म्हणजे ज्ञान. अज्ञान काटा काढण्यासाठी ज्ञान काटा वापरायचा, पण अज्ञान काटा निघाल्यानंतर ज्ञान काट्याची सुद्धा विल्हेवाट लावायची. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. त्याचं नाव आहे ठाईचं मुराला अनुभव. अनुभव सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही, तो तिथंच मुरला पाहिजे. मग हे सगळी प्रक्रिया कशाप्रमाणे घडली? दृष्टांतानं उत्तर दिलंय दुसऱ्या चरणामध्ये. कापुराच्या वाती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापुराच्या वाती, हो कापुराच्या वाती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापुराच्या वाती आईची समाप्ती झाली जैसे. आईची समाप्ती झाली जैसी. आईची समाप्ती झाली जैसी. आईची समाप्ती झाली जैसी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
कशाप्रमाणे? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. कापुराला आग लागली, आगी लागली कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा. कापूर सगळा जसा नष्ट, मग जीवाचं काय तसं होतं का साधूच्या बोधानं? नाही. कापूर जळत असताना अवकाशाची पोकळी साक्षी रूपानं तिथं होती, तसं हे सगळं व्यवहार पाहणारा जीवात्मा साक्षी रूपानं तिथं असतो. देहही आपला नाही आणि जीवही आपला नाही, फक्त जीवात्मा साक्षी रूपानं हे सगळे व्यवहार पाहतो. अज्ञान दशेतही जीवात्मा आहे, ज्ञान होतानाही जीवात्मा आहे आणि ज्ञान झाल्यानंतरही जीवात्मा आहे. फक्त आकाश जसं साक्षी रूपानं आहे तसा तो साक्षी रूपानं राहतो. हे सगळं साधूच्या बोधानं घडतं. वेदांत तत्त्वज्ञान जाऊ द्या, साधं साधं सांगतो. त्या समाधीला वारंवार आपलं मस्तक लागावं एवढ्यासाठी आपण आळंदीला यायचं. कारण इथले दगडसुद्धा पवित्र, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आळंदीची प्रदक्षिणा घडली म्हणजे 33 कोटी देव आणि असंख्य साधूच्या पायाची धूळ आपल्याला लागते. इंद्रायणी स्नान घडलं म्हणजे साक्षात इंद्राच्या अंगावरून आलेली ही पवित्र माता, तिचं पाणी आपल्या शरीराला लागतं. आणि त्या समाधीला मस्तक लागलं म्हणजे जगात पुन्हा कुठंच मस्तक झुकवायची वेळ येत नाही. हे गोड वाक्य आहे का? ज्याला जिंदगीत कोणापुढं वाकायची इच्छा नाही त्यानं फक्त माऊलीपुढं वाकायची सवय लावून घ्या. जो इथं वाकला माऊली त्याला कुठंच वाकायची वेळ येऊ देणार नाही. आमच्या साधूच्या भावना किती पवित्र होत्या. हे गोड उदाहरण सांगून सेवा संपवायची. एक 100 वर्षापूर्वी, 100-102 वर्षापूर्वी पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एक महात्मा उपचार घेत आहेत. शेवटचा काळ आहे त्यांचा. डॉक्टरांच्या तपासण्या चालल्यात. अमेरिकेवरून डॉक्टरांची टीम त्यांच्या इलाजाकरता येणार आहे. आणि महाराजांची मानसिकता मात्र वेगळीच आहे. संध्याकाळी 7 वाजता महाराजांनी शिष्यांना जवळ बोलवून घेतलं. त्यातल्या एका शिष्याला हाताशी धरलं आणि सांगितलं, सोन्या, मला उद्या सकाळी आळंदीला घेऊन जा. मला दवाखान्यात देह ठेवायचा नाही. मला माझ्या आईच्या मांडीवर, आईच्या कुशीत, माझ्या आईच्या समोर देह ठेवायचा आहे. मला आळंदीला घेऊन. शिष्य म्हटले, नाही महाराज, उद्या अमेरिकेची डॉक्टरांची टीम येणार आहे तुम्हाला तपासायला. महाराजांनी सांगितलं, हे बघ सोन्या, डॉक्टरांना काय मला वाचवता येणार नाही. जन्म मरण काय डॉक्टरांच्या हातात नाही. ते फक्त मला ते दुःख सोसण्याचं सामर्थ्य देतील, गोळ्या औषधानं सहन करण्याचं. मला वाचवणार नाही. मला माझ्या आईकडं घेऊन जा. शिष्य म्हणाला, पण महाराज, पण नाही घेईन नाही, सांगितलं तेवढं कर. शिष्यांचा नाईलाज झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी टांगा तयार केला. टांग्यामध्ये एकावर एक 2-4 गाद्या टाकून खालून त्रास होणार नाही असं व्यवस्थित केलं. मानेखाली घेण्यासाठी एक उशी ठेवली. एक शिष्य समोर टांगा हाकणाराजवळ बसला. 2 शिष्य पाठीमागं महाराजांच्या पायाजवळ अधूनमधून पाय दाबण्यासाठी बसले. टांगा पुण्यातनं निघाला. महाराजांना दम लागतोय, धाप लागते, मधल्यामध्ये त्रास होतोय. महाराज म्हणतात, सोन्या, आळंदी आली की मला सांग, डोळा लागला तरी मला उठव. तो टांगा निघाला तसा येरवड्यापर्यंत आला. महाराजांनी विचारलं, सोन्या आली का रे आळंदी? शिष्यांनी सांगितलं, नाही महाराज, आता आपण येरवड्याला आहोत. बरं, मला डोळा लागला तर उठव बरं. आळंदीत प्रवेश करताना मी जागा पाहिजे बघ. येरवड्याच्या पुढं टांगा निघाला तेव्हा गर्दी काही नव्हती, लोकवस्ती नव्हती, मोकळी हवा अंगाला लागली, गार वारा अंगाला लागला. तसं महाराजांना डोळा लागला आणि हलके हलके घोरायला लागले महाराज. शिष्यांना बरं वाटलं, कारण डॉक्टर प्रयत्न करत होते, महाराजांना झोप लागत नाही, झोप लागली तर आणखी गोळ्या औषधाचा परिणाम चांगला होईल. डोळा लागला, बरं झालं. त्यातच मध्ये थोडीशी जाग आली का रे आळंदी सोन्या? नाही महाराज, आता विश्रांतवाडीवर आहेत. बरं ठीक आहे, आळंदी आली की सांग. पुन्हा डोळा लागला. आता तर शांत झोप लागली. मोठमोठ्यानं महाराज घोरायला लागले. तेव्हा हा नवा पूल नव्हता, तो एकच जुना पूल होता. आणि जसं जुन्या पुलाच्या जवळ टांगा पोहोचला, अजून पुलावरही गेला नाही,
इंद्रायणीच्या पाण्यावरून वाहणारा गार वारा महाराजांच्या अंगाला झोंबला आणि तो ओळखीचा गार वारा अंगाला लागला तसं खाडकन डोळे उघडले महाराजांनी आणि सांगितलं, सोन्या, माझ्या इंद्रायणीच्या पाण्यावरचा वारा अंगाला चाटून गेला. आलो ना आपण इंद्रायणीच्या पुलावर. चारही शिष्यांच्या डोळ्यातून टपटप पाणी व्हायला लागलं. काय नातं असेल इंद्रायणीच्या पाण्याशी यांचं. घाट झोपेत घोरत असलेले नुसता पाण्यावरून गेलेला वारा अंगाला स्पर्शून गेला तर जाणीव झाली. हात जोडले शिष्यांनी, जी महाराज, आता जुन्या दगडी पुलावरच जातोय आपण, आलो वेळेत. टांगा इंद्रायणीच्या तीरावर घ्या. टांगा इंद्रायणी तीरी घेतला. 2 शिष्याच्या खांद्यावर हात टाकून महाराज इंद्रायणी तीरी आले. इंद्रायणीचं पवित्र तीर्थप्राशन केलं, पाय धुतले, हात जोडले इंद्रायणी मातेला आणि शिष्यांच्या खांद्यावर हात टाकून मंदिरात पोहोचले. समाधीला कडकडून मिठी मारली माऊलीच्या. जत्रेत चुकलेलं लेकरू 2 दिवसानंतर आईला भेटावं आणि त्या लेकरानं आईच्या कमरेला मिठी मारावी, तशी महाराजांनी कडकडून समाधीला मिठी मारली. माय, वाटलं होतं तुझ्यापासून दुरावतो की काय. एकच इच्छा होती, तुझ्या पायी देह ठेवता यावा, तुझ्या कुशीत प्राण अर्पण करता यावे. जिंकलाही, आलो. 3 वेळा समाधीला हात जोडले, मंदिर प्रदक्षिणा केली आणि बरोबर घासवाले धर्मशाळेत जाऊन महाराज बसले. त्या काळात मध्ये कुठलंच बांधकाम नव्हतं. घासवाले धर्मशाळेतून समाधीपासून घासवाले धर्मशाळा एकमेकाच्या आमने सामने होती. समाधीकडं तोंड करून मांडीवर मांडी टाकून ध्यान मुद्रा लावून महाराज बसले. ताट ठेवली आहे, मान भिंतीला लावली आणि जवळ बसलेल्या सगळ्या 4ही शिष्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शिष्यांना महाराज म्हणाले, बरं का स्वामी, बरं का सोन्या, कुस्त्या खेळायचो मी तरुणपणात. पंजाबाचा मल्ल आला होता जागतिक कीर्तीचा. एकदाही त्याची पाठ जमिनीला कोणी लावली नव्हती. पुण्यात मिरवत होता, कोणी आहे का मला पराजित करणारा. तरणा बांड होतो, शरीर कमावलेलं होतं. मी आखाड्यात उतरलो, सगळे हसू लागले, अरे पंत, तो जागतिक कीर्तीचा मल्ल आहे, आजवर लोळला नाही, त्याच्याशी कुस्ती करून अपमान करून घेतो का. त्यावेळेला मी सांगितलं, अरे मी पडलो तर एक साधा पैलवान पडेल, पण मी त्याला पाडलं तर जागतिक मल्लाला मी पाडलं अशी ख्याती जगात होईल. आणि मी कुस्ती खेळलो 3 मिनिटात चितपट कुस्ती झाली. जागतिक मल्लाला मी लोळवलं आणि मी विजयी झालो. गावभर मिरवणूक काढली. तेव्हा गुरुदेवांनी, मित्रांनी, दादानं सांगितलं, पंत, त्या पहिलवानाला लोळवलं, चांगलं केलं, पण खरं आम्ही तुम्हाला त्या दिवशी मानू ज्या दिवशी तुम्ही काळ नावाच्या पहिलवानाला लोळवाल. आणि सोन्या, आज ते खरं करून दाखवलं. तेव्हा शब्द दिला होता, एक दिवस काळ पहिलवानाला सुद्धा लोळवल्याशिवाय राहणार नाही. आज त्या काळाला लोळवलं. काळ माझ्या मागे 8 दिवस होता, पण त्याच्या हाती नाही लागलो. माझी इच्छा होती माझ्या माऊलीच्या समोर आळंदीत इंद्रायणी मातेच्या पवित्र कुशीत जाऊनच देह ठेवील. दोन्ही हात समाधीकडे जोडले, 3 वेळा माऊलीचा नामघोष केला आणि त्या महात्म्यानं बसल्या जागी मान टाकून दिली. बोलता बोलता देह ठेवला 100 वर्षापूर्वी. ज्या महापुरुषानं काळाच्या माथ्यावर पाय देऊन माऊलीच्या कुशीत देह ठेवला, तो महात्मा म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक. अशा काळाला जिंकणाऱ्या महात्म्यांनी सुद्धा हे मस्तक वारंवार तिथं घासून घेतलंय. तेव्हा आपल्या एवढ्याच भावना असल्या पाहिजे. आळंदीला यायचं, ते हे मस्तक